काजल सावंत आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्यापासून चटणी। कच्चा आंबा उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर असून ती शरीराला उष्णतेपासून वाचवते, पचन शक्ती सुधारते आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। कैरी शरीरातील पित्त आणि वातदोष संतुलित करते, वजन कमी करण्यास मदत करते आणि डोळ्यांच्या तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी ही उत्तम आहे। उन्हाळ्यात कैरी खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते। तसेच कच्च्या आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, मळमळ आणि अपचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते। कैरीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे संसर्गाशी लढण्यास मदत होते। कमी कॅलरी आणि उच्च फायबरमुळे कच्चा आंबा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे व कच्च्या आंब्यातील पोषक तत्वे त्वचेला तजेलदार बनवतात आणि तसेच केस निरोगी ठेवण्यास मदत करतात। कच्चे आंबे खाल्ल्याने हिरड्यांची सूज आणि दातांच्या समस्याही कमी होऊ शकतात। कच्चा आंबा सालीसकट खाणे खूप जास्त फायदेशीर असते। आज मी तुमच्या सोबत एक वेगळी आणि खूपच चविष्ट आंबा चटणी शेअर करणार आहे। या चटणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे मी आंब्याची साल काढली नाहीये, मी कच्च्या आंब्याची सालासकट चटणी बनवली आहे। आंब्याची साल चवीला खूप छान लागते आणि चटणीला एक वेगळी टेस्ट येते। आपण आंबा खाण्यासाठी वर्षभर थांबतो, तर कच्ची कैरी ही खूप छान असते खाण्यासाठी। चला तर मग आपण आंबा चटणी बनवूया। सर्वप्रथम कच्चा आंबा मी स्वच्छ धुवून घेतला, नंतर साल न काढता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। हे तुकडे मिक्सरच्या जार मध्ये टाकले, त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घातली। आता हे सगळं मिश्रण छान मिक्सर मध्ये फिरवून घेतलं। तोपर्यंत एक छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली। त्यानंतर तयार झाली ही आपली छान अशी चविष्ट चटणी। तयार झालेली चटणी स्वच्छ काचेच्या भरणीत भरून घेतली। तर अशी ही तयार झाली सालासकट कच्च्या आंब्याची चटपटी चटणी। तुम्ही ही नक्की करून पहा आणि ही वेगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा।